बरेचसे प्रेक्षक वर्ग, मान्यवर आणि त्यानंतर खेळाडू देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्या सर्वांचं जावा चषक 2025 मध्ये मनपूर्वक सहर्ष असं स्वागत करूया. दोन्ही टीमला या ठिकाणी शुभेच्छा देऊया आणि आजच्या रात्रीला आपण सुरुवात करूया. टायमिंग या ठिकाणी जसा पहिला बॉल पडेल तसं मात्र या ठिकाणी टायमिंग लागलं जाईल. आणि दामट टीम आपण प्लीज, आता मात्र समोरच्या टीमने देखील या ठिकाणी तुमच्यावरती आक्षेप घेतलाय. आपण डगआउटमध्ये तरी बसा, नाही तर पाठीमागे तरी या. दामट टीम, बबलूबाय सगळ्यांना पाठीमागे घ्या, कारण की समोरची टीम आता म्हणते की आतमध्ये आहेत, मग ते पॅनल्टीसाठी बोलतायत. दोन्ही टीमला शुभेच्छा. पंचांचा इथून सिग्नल येतोय. मॅच ऑन, गेम ऑन. आजच्या रात्रीतील व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल संदेश ठाकरेचा वेगवान तिखट मारा पाहायला मिळतोय. डॉट बॉल न झाली आहे सुरुवात क्वालिफाय मॅचची. संदेश ठाकरेचं हे षटक फार महत्वपूर्ण राहील या मॅच मध्ये. क्वालिफायची मॅच आहे. संदेश ठाकरे एकटा असा खऱ्या अर्थानं आपण पाहता हा खेळाडू आहे जो ऑलराऊंडर कामगिरी त्यानं पार पाडली आहे आणि 100+ धावा त्यानं आतापर्यंत बनवल्यात. हो, आणखीन एक चांगला बॉल. यावेळी थोडीशी गती काढून घेतली आणि मात्र आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळतोय. शादाबबाय बॅटिंग करतात सॅकिंग एंडवरती, नॉन स्ट्राईक एंडवरती नबील आहे आणि इथून मात्र शादाबबाय 2 बॉल डॉट बॉल खेळतात. ज्या शादाब नजेनं खऱ्या अर्थानं जी मॅच जिंकवून दिली होती आणि संघ थेट क्वालिफाय झाला होता, ते शादाब नजे आता मात्र इथे चुकी करताना पाहायला मिळतात. हो, इथून देखील आपण पाहताय एस्ट्या मात्र ब्लिंक करतायत आणि फलंदाज पहिल्या क्रमांकाचा इथे बाद होईल शादाब नजे. बबलू भाई हाय आपला दिलाचा तो दिलदार. सुबन डोंगरे आणि जावेद खोत आहेत त्याचे यार. मानपान मिळतंय भाईला दोस्ती यारीच्या दुनियेत, दोस्ती यारीच्या दुनियेत. जावेद खोत भाईचं नाव गाजतंय कर्जत तालुक्यात. बबलू नजे भाईचं नाव गाजतंय. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती आपण पाहताय मिरान, नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिली विकेट लवकर आली. शादाब नजे परतलेत. थँक्यू डीजे. हो, शॉर्ट बॉल होता, हुक केलाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, परंतु बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. षटकार बबलूबाय, त्यांना सर्वांना बाजूला काढा. बघा आता बरोबर तिथेच बॉल आला होता. फिल्डर त्या ठिकाणी वेगाने धावत असतात, मग एखादा निर्णय त्या ठिकाणी जर का थांबला ना तर मग प्रॉब्लेम होतील. प्लीज आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण या बाहेर या, रेलिंगच्या बाहेर या आणि डगआउटमध्ये फक्त खेळाडूच असू द्या. आणि छोट्या मुलांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती येऊ नका आणि जरी आले तरी देखील तुम्ही जे काय खाऊ आणता ते वरती घेऊन येऊ नका, कारण की बरेचसा प्रॉब्लेम्स या ठिकाणी आपण पाहताय. ज्यावेळी मान्यवर येतात त्यावेळी बरेचसे खऱ्या अर्थानं कचरा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, त्याच्यामुळे ते वेगळं काहीतरी पाहायला मिळतं. हो, इथे देखील आपण पाहतोय फुलटॉस बॉल समोरच्या दिशेनं. फिल्डर आले त्या ठिकाणी, चांगली फील्डिंग. तोपर्यंत एक सिंगल धावीतून कंप्लीट केली जाते. आतापर्यंत 5 बॉल झालेत आणि 5 बॉलमध्ये धावा आल्यात त्या 7 आणि विकेट देखील आली आहे 1. 5 बॉलमध्ये 7 धावा आल्यात, 1 विकेट आली आहे. ती बॅटिंग करत असताना जावा 11 दामट टीमची. हो, इथे देखील फटका चांगला आहे लॉंग ऑफला. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, पकडले कॅच आणि इथून आणखीन एक फलंदाज बाद होईल. नबील. दर वर्षाला क्रिकेट सामने दामत गावात. खुरम 11 संघ आहे त्याच्या संगतीत.
वर्षाला क्रिकेट सामने दामत गावात खुरम 11 संघ आहे त्याच्या संगतीत क्रिकेट खेळाचा उरूस भरवितो दामत गावात भरवितो दामत गावात जावेद खोत भाईचं नाव गाजतंय कर्जत विकेट आली आपण पाहताय नबील देखील बाद झालाय सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर तो दबाव आता खऱ्या अर्थाने इथून पाहायला मिळेल तो जाबा 11 दामट टीम वरती कारण की याच जोडीनं खऱ्या अर्थानं दुसऱ्या रात्रीमध्ये खऱ्या अर्थानं जबरदस्त बॅटिंग केली होती आणि त्यांच्या बॅटिंगनंच खऱ्या अर्थानं आपण पाहताय ना की आज संघ इथपर्यंत पोहोचला होता परंतु ज्या महत्त्वपूर्ण मॅच आहे जी क्वालिफाय मॅच आहे त्या मॅचमध्ये आपण पाहताय इथून खऱ्या अर्थानं टॉप 3 मध्ये जाण्यासाठी ही जी लढाई आहे तिथे मात्र या दोन्ही फलंदाजांना नाराज केलाय धावसंख्या 7 आहे 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय विकेट आल्या त्या अगदी आपण पाहताय 2 बुरान आलाय बॅटिंग करण्यासाठी नवीन बॅटर आपण पाहताय हो इथे शॉर्ट आर्म पुल केलाय फटका हवेमध्ये मिस टायमिंग आहे फिल्डर आले तो कॅच ड्रॉप तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट होतील आणि 2 धावा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 9 वरती हो इथे देखील आपण पाहताय फलंदाज बाद झालाय आणखीन एक विकेट आली आहे 9 धावा धावफलक्यावरती आपल्याला जाबा 11 टीमचे पुरस्कर्ते आपण पाहताय जाबाबाई मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी चाललेत आणि त्यांच्यासाठी कॅश प्राइज झाले एक षटकारासाठी आजब तांबोले यांच्याकडनं 5,000 रुपयाचं कॅश प्राइज एका षटकारासाठी 5,000 हो दांडीगुल बाटच हातामधून निसटली आहे आणि इथून मात्र फलंदाज बाद होतील आणखीन एक हादरा मिळतोय जावा 11 दामट टीमला एका पाठोपाठ एक झटकेच दिले जात आहेत आणि त्या झटक्यातून खऱ्या अर्थानं सावरावं लागेल आता आणि ते सावरत असताना धावा बनवाव्या लागतील नाहीतर मग समोर आपण पाहताय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आपण पाहताय इम्रान बाय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत 9 सेकंड वरती बुरान आपल्याला पाहायला मिळत आहेत हे 2 फलंदाज आता इथून धावा बनवण्याचा प्रयत्न करतील परंतु ज्या पद्धतीनं आपण पाहताय गोलंदाज क्षितिज यांची बॉलिंग चालू आहे आणखीन एक चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये येतोय आणि इथून देखील आपण पाहताय सन्माननीय हरचंद दादा यांचं देखील आगमन झालंय त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया जाबा चषक 2025 मध्ये ग्रामत ग्रामपंचायतचे सदस्य हरचंद दादा यांचं आपण जाबाबाई चषकामध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करूया दरम्यान इथे सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते सिंगल आल्यानंतर स्कोरबोर्ड आता पुढे जाईल स्कोरबोर्ड जाऊन पोहोचते ते 10 वरती विकेट्स आल्या त्या 4 अगदी आपण पाहताय इम्रान भाई आणि बुरान हे 2 फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतात
2 बॉल मध्ये 1 धावसंख्येवरती बॅटिंग करतात आपण पाहताय इम्रान आणि आता बुरान स्ट्रायकिंग एंडवरती त्यांनी अद्यापर्यंत एकही बॉल खेळलेला नाहीये. ते बुरान स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. क्षितिज गोलंदाजी मार्कवरती. हो आणखीन एक चांगला बॉल धाव घेण्याचा प्रयत्न पोहोचतील का? हो पोहोचलेतच. एक सिंगल धाव इथून देखील आली आहे लेग बायची आणि त्यानंतर मात्र धावफलक जाऊन पोहोचेल ते 11 वरती. थेंबे थेंबे तले साचे अशी परिस्थिती सध्याच्या घडीला चालू आहे. ती जावा 11 दामट टीमची आपण पाहताय कारण की महत्त्वपूर्ण 4 धक्के दिलेत. जे 4 टॉपर ऑर्डर फलंदाज होते त्यांना मात्र परत पाठवलंय आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने ही जबाबदारी आता मिडल ऑर्डरवरती येऊन ठेपली आहे. मिडल ऑर्डरचे हे फलंदाज इथून संघाला सावरण्याचं काम करतायत. सिंगल डबलने पुढे नेण्याचं काम करतायत. फायटिंग टोटल जरी इथून उभी राहिली तरी या धावसंख्येला फाईट करू शकू इतकी धावसंख्या धावफलक्यावरती बनवणं देखील गरजेचं राहील आणि त्यासाठी तसे त्यांना प्रयत्न करायचे आहेत आणि ते प्रयत्न सध्याच्या घडीला चालू आहेत. बुरान आणि इम्रान यांच्या माध्यमातून आपण पाहताय. आता शेवटचं षटक असेल म्हणजे तिसरं षटक आणि गोलंदाजीसाठी रितेश आपण पाहणार आहोत. त्यांना पहिला दिवस ज्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं गाजवला होता आपण पाहताय श्रीजा 11 वरई कर्जत टीमनं आता पुन्हा एकदा क्वालिफाय मॅचमध्ये देखील त्यांचा दमदार खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. स्वराज्य 11 बीड आणि वारदोली दोन्ही टीमला वारदोली टीमचे कर्णधार उपस्थित आहेत. स्वराज्य 11 बीड टीम आपला देखील कर्णधार. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. अजून एक षटक तसं बाकी आहे परंतु हा कॉल असेल तुमच्यासाठी. 11 धावा धावफलकावरती शेवटच्या षटकाला सुरुवात झाली आहे. हो पहिलाच बॉल इथे अगदी आपण पाहताय कव्हर मधून बॉलला काढलाय डीप मध्ये चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव कंप्लीट झाली आहे. गुड रनिंग बिटवीन विकेट इथे पाहायला मिळते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि 2 धावा आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचलाय ते मात्र 13 वरती. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. विकेट्स आल्या 4. पहिला बॉल समाप्त झालाय तिसऱ्या षटकातील आपण पाहताय. गोलंदाज रितेश शाह या गोलंदाजानं देखील पहिल्या रात्रीमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती. अगदी वेगवान चेंडू फेकतो आणि त्याच्यामध्ये तो माहीर आहे. त्याच्यामध्ये त्याने विकेट्स देखील मिळवल्यात आणि संदेश साखरेला ती साथ त्याची लाभली होती. तोच रितेश. हो इथे आपण पाहताय बॅटला चेंडू स्पर्श झालाय. वेगानं पाठीमागे चालला. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबणार नाहीये. बॉल सरळ निघालाय. थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे. इथे आलाय चौकार. धावसंख्या आता वेगानं पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आल्यात. बॉल आतापर्यंत हो इथे चान्स आणि फलंदाज बुरान देखील बाद होतोय. चांगली बॅटिंग करत होता बुरान. अगदी आपण पाहताय गोलंदाजाच्या मेरिटनुसार खऱ्या अर्थानं फटकेबाजी करत होता परंतु तो देखील इथून बाद झाला कारण की त्याच्यावरती देखील तो दबावच होता कारण की विकेट्स आल्या होत्या आणि आता मात्र शेवटचं षटक चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये त्याला मोठे स्ट्रोक तर खेळायचेच होते आणि त्या प्रयत्नामध्ये कदाचित त्या दडपणाखाली खऱ्या अर्थानं बाद झाला असावा रितेशच्या विरोधामध्ये. आणि आता मात्र इथून आपण पाहताय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय मोहसिन बॅटिंग करण्यासाठी दाखल होतील. सांगायची गरज नाही. इनिंग ब्रेक मध्ये होईल ना. ते बघ दोन्ही टीमचं कॅप्टन इथे येऊन उभे राहिले. असा डायरेक्ट कॉल आहे आपला. धावसंख्या 17. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या 17तील मोहसिन थांबलेत. आता खऱ्या अर्थानं वेगानं भरदार वेगानं धावत जरूर आले होते परंतु तिथे रनअप मध्ये थोडासा बिघाड झाला आणि लगेच स्वतःला थांबवलं कारण इतकं चांगलं काही घडतंय आपल्या टीमच्या बाजूनं आणि आता आपण चुकी करणं हे कितपत योग्य ठरेल. लगेच मात्र तो निर्णय आणि मात्र पाठीमागे गेलेत. हो इथून देखील चांगला बॉल टाकलाय. चांगलाच बॉल टाकलाय. आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळतोय. 4 बॉल इथून समाप्त झालेत. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉलमध्ये इथून जर पाहायला गेलं तर किती धावा येतील आणि टार्गेट किती धावसंख्येचा असेल हे आपल्याला पाहायला मिळेल. 18 बॉलची मॅच आहे म्हणजे 3 षटकांची मॅच आहे. शॉर्ट टर्म क्रिकेट आहे. अगदी जलद गतीचं क्रिकेट. इथे धावा तर बनवाव्याच लागतात. त्याच वेळी खऱ्या अर्थानं तो
संघर्ष पाहायला मिळतो. इथे देखील आपण पाहताय चांगली फिल्डिंग शॉट थर्डमॅनला धाव मिळेल फक्त सिंगलने 18 धावा धाव फलकावरती आल्यात. विकेट्स आल्यात 5. बॅटिंग करते जावा 11 दामत, त्यांच्या विरोधामध्ये श्रीजा 11 कर्जत वरई. शेवटचा बॉल. पहिलं सत्र इथून समाप्त झाले आणि पहिल्या सत्रामध्ये धावा धाव फलकावरती आल्या त्या अगदी आपण पाहताय 18. राजेश दादा खुरंबा आलेत बघा. 18 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सत्राचा खेळ समाप्त झाला. धावा धाव फलकावरती 18 आल्यात. 18 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. अजूनही जर तुम्ही पाहायला गेलं तर मात्र 18 बॉलमध्ये धावा बनवायचे तर 19 क्वालिफाय मॅच मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. शाकिब बाय आणि त्याचनंतर समीर बाय यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. जावा चषक 2025 मध्ये शादाब बाय यांचे बंधू यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया जावा चषक 2025 मध्ये. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. आपण या ठिकाणी टॉस करूया. टॉस आपण या ठिकाणी करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सन्माननीय आजमजी तांबोली साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नेक्स्ट मॅचचा टॉस करत आहेत. आजमदादा तांबोली या आपल्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय. बीड आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहताय वारदोली या दोन टीम दरम्यान आपण नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी करत आहोत. आजच्या लॉसची खऱ्या अर्थाने ती पहिली मॅच असेल. फ्रेश लॉटला या ठिकाणी सुरुवात होईल आणि ती पहिली मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. बरोबर इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय. दिनेश ड्रायव्हर मुंबई यांच्याकडून क्षितिज यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. टॉस त्या ठिकाणी केला जातोय. आपण पाहताय दोन टीम दरम्यान टॉस झालाय. सन्मान्य आजमजी तांबोली साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला गेला आणि 18 बॉल आणि आता 19 धावसंख्येची आवश्यकता असताना दोन्ही फलंदाज सलामीचे.
बी टीम आपला निर्णय काय आहे? कारण मॅच आता समाप्तीपथीवरती येते. आपला डिसिजन काय आहे लगेच सांगा.